पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। शिर्डी संस्थानने ऐतिहासिक निर्णय घेतला। आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्यांना मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे। निवासी एमएसटी सीएटी प्रशिक्षण देणार असल्याचं कळतंय। तर शिर्डी संस्थानने हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। राज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांचं मुलगा मुलगी इयत्ता 10वी मध्ये असेल आणि 10वी मध्ये त्याला 80% पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले असतील तर त्याचं 11वी आणि 12वीचं सर्व शिक्षण जे आहे ते श्री साईबाबा संस्थांच्या मार्फत केला जाईल। त्यासाठीचा निर्णय जो आहे तो तदर्थ समितीने घेतलेला आहे। त्यामध्ये त्या मुलाची राहण्याची व्यवस्था, त्याची प्रसाद भोजनाची व्यवस्था, त्याचा जो शैक्षणिक खर्च जो आहे तो शैक्षणिक खर्च सुद्धा जो आहे तो संस्थांच्या मार्फत केला जाईल। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। घरफोडी ज्वेलर्सचं दुकान फोडून चोरी करणाऱ्याला अटक करण्यात आली। सोने चांदीच्या दागिन्यांसह 42 लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता। MIDC पोलीस ठाण्यामध्ये 8 तारखेला गुन्हा दाखल झालेला होता। ज्यावेळेस मकान मालिकाला त्यांनी पाहिलं आणि त्याच्यात घरफोडी झाली होती आणि त्याच्यात मोठा जवळपास 42 लाखाचा मुद्देमाल चोरीस गेला होता। त्याच्यात सोनं होतं जवळपास 340 ग्राम, त्याशिवाय 1.5 किलो चांदी होती आणि त्याच्यात आमची क्राईमची टीम आणि 2 आरोप्यांना लगेच पकडलं आणि 2 जे इतर आरोपी होते त्यांना आम्ही भोपाळ आणि ते उज्जैनवरून त्यांना आम्ही पकडलं। रिकव्हरी व्यवस्थित याची झालेली आहे। मोठा चॅलेंज होता। होर्मुझमधून गॅस पुरवठा ठप्प झालाय। भारताचा प्लॅन बी तयार आहे। होर्मुझची सामुद्रधुनी गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे। तर होर्मुझमधून गॅस पुरवठा ठप्प झालेला आहे। तर भारताचा प्लॅन बी तयार आहे। होर्मुझची सामुद्रधुनी गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे। किरीट सोमा यांनी मतीन पटेलच्या घरावरील तोडक कारवाई संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। मतीन पटेलच्या घरावर तोडक कारवाईच्या महानगरपालिकेने कारवाई केली, त्यांना धन्यवाद असं सोमा यांनी म्हटलं। MIM नेत्याचं वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंब आहे। किरीट सोमय्या यांनी आता MIM वर टीका केली आहे। आज संभाजीनगरमध्ये MIM चे नगरसेवक जो कॉर्पोरेट जिहादचा मुख्य आरोपी आहे त्याती मतीन पटेलचे अनधिकृत बांधकाम तोडण्याचं काम ज्या महापालिका सरकारी अधिकाऱ्यांनी केलं आहे त्यांना मी धन्यवाद देतोय। MIM चे नेते चोराचा उलट्या बोंबा ते ओरडतायत, का तोडलं, कसं तोडलं, अरे तर घर तोडलंय। पण या सगळ्या बेईमान लोकांनी जे डझनभर हिंदू युवतींचं जीवन हराम केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।